वेलकम टू माय ब्लॉग. हा ते जिथं घ्या लावलेलं आहे आणि ते तिकडचे कमी पडत ते पण त्याच्यात घ्या लावलं सगळं. इथं नवीन तळ काढायचं पट्टी रचण्यासाठी. हे हा इथं जागा करू आली JCB सकाळी झालेला आहे इथं. आमचे ऋतिक शेठ. लेकिन एक सेकंड गजब बेइज्जती है हमारे यहाँ बना रहा है मेरा खाओ माँ का कैसा लगा मेरा मजाक तळ काढायचं आहे. झालं अजून आंघोळ सुद्धा केलेली नाही. एवढा माल साचलेला आहे इथं. हे आमचे ऋतिक शेट गेलेले तिकडं. आता इथं बट्टीराचं सुरुवात करायची. आज ती झालेली कंप्लीट. धूर पेटवलेली तिला दूर निघतो तेव्हा. इथं तळ काढल्या जाईल. तुम्हाला दाखवतो कसं तळ काढला जातो. रचनी कशी असते ते तुम्हाला दाखवतो. त्या सांगितलं हा सांगितलं दा कर. मला चाललाय का इथे थोडं ब्लेड मारायचं होतं. थोडं नाही नॉर्मल वडा लावलंय. हा तिथं इकडे थोडं पावड्याने थोडं मारून घेतला असतं ना ते खड्ड्यात बरोबर आला असतं. ते मारलं तर खड्डा ते मारायला काय 2 मिनिटं नाही लागणार. खड्डा नको व्हायला असं. पावड्याने आपल्याकडे तर उचलून घ्यायची आपल्याला. हा इकडे वाढतंय ना असं. बरं कारण कसं आज दुसरा दिवस आहे. भट्टी रचायचा तवा तयार झाला नाही अजून. तर काल लेबर कमी असल्यामुळं एकच लेबर होता. त्याच्यामुळं आज दुसरा दिवस आहे. एवढं राहिलेलं आहे तयार करायचं. पावाला आला आता इथं. सूर्य इतका वर आलेला आहे तरी थंडी वाजते. मग काय सांगायचं. फार हाताची पर कातडी निघून चालली. तरी तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करते नाही. गरीबाची कष्ट. हे बघा आता इथे थापायचं आहे. काल टाकी भरली नव्हती पाण्याची म्हणून पाणी नाही थापायचं. लेट झालेलं आहे थापायला. हे बघा पवाला आलाय. नान पीठ है, काजू है, क्या लग रहा है 10 वाला है क्रीम गोल, 5 वाला है ये तो सफेद किरिस का सुनने का गाना. किरिस का सुना. किरिस का सुना. किरिस का सुनेगा. सुना तो दिल ना दिया दिल ना लिया. ये हमारी शॉपिंग हो गई अभी. अब हम घर पे जाने वाले. लेकिन एक सेकंड गजब बेइज्जती है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. खाओ माँ कसम. कैसा लगा मेरा मजाक. आण जोरात. हे असं तवा काढला जातो. आता इटा टाकल्या का जाळी काढायची. जाळी काढून झाली का त्याच्यात काळा कोळसा टाकायचा आहे. आण जोर लागा गे. हे अशी इटा रचावं लागत.
याच्यामध्ये काळा कोळसा टाकला जातो. सोन्या, काय वाटतंय मग?